प्रतिमेला नतमस्तक होतो आणि मी माझ्या वाणीला सुरुवात करतो। त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाचं रोपट उस्माननगर मध्ये या विभागाचे जननायक स्वर्गीय माधवराव पाटील पानगळे साहेबांच्या प्रेरणेने आमच्या संस्थेचे सचिव बालाजी पाटील पानगळे साहेबांनी उस्माननगर मधील विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी नांदेड, लातूर, मुंबई, पुणे या ठिकाणी जाण्याची गरज पडू नये। या मातीत अनेक हिरे दडलेले आहेत, ते हिरे चमकले पाहिजेत। उस्माननगरच्या मातीतील हे हिरे महाराष्ट्रामधील कलेक्टर, IPS अधिकारी, आयुक्त झाले पाहिजेत, चांगल्या पदावर नोकरीला लागले पाहिजे, शिक्षणातून त्यांचं जीवन समृद्ध झालं पाहिजे। हा उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाची स्थापना या ठिकाणी केली। त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाचा सर्व स्टाफ साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहे। आमच्या विद्यालयातील आजपर्यंतचे अनेक विद्यार्थी चांगल्या प्रकारच्या नोकरीवर लागलेले आहेत। एक विद्यार्थी क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्र रणजी क्रिकेट मध्ये खेळत आहे। दरवर्षी आमच्या शाळेचा जवळपास 100% आसपास रिझल्ट असतो। ग्रामीण भागातील विद्यार्थी, आमची शाळा नवीन होती, नवीन शाळा असल्यामुळे हुशार विद्यार्थी या ठिकाणी थोडेसे कमी यायचे आणि ही बाब आम्ही साहेबांना सांगितली। त्यावेळेस आमच्या सचिव साहेबांनी आम्हाला सांगितलं, हुशार विद्यार्थ्याला घडवणारे खरे शिक्षक नसतात। विद्यार्थी कोणताही आईच्या पोटातून शिकून येत नसतो, त्याला चांगलं मार्गदर्शन मिळतं, तोच विद्यार्थी घडत असतो। म्हणून तुम्हाला मी आज सांगत आहे, तुमच्याकडे पालक TC घेऊन येत आहेत, तो कागद नाही, तुमच्याकडे विद्यार्थी देत आहेत, फक्त ते विद्यार्थी नाहीत तर त्या पालकांचं भविष्य आहे आणि सोबत या देशाचं भविष्य आहे। हे भविष्य घडवण्याचं दायित्व तुम्हा सर्व शिक्षकांचं आहे। त्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, हे दायित्व तुमच्या हाती मी देत आहे, अशा पद्धतीने साहेबांनी सांगितलं। त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाचा सर्व स्टाफ, जाधव सर, चिवडे सर, डांगे मॅडम, पांडवळे सर, जमदारे सर, पठाण सर, भानोरकर सर, अन्नवर मॅडम, शेटकार मॅडम, सर्व मेहनती शिक्षक खूप चांगल्या पद्धतीची मेहनत घेऊन विद्यार्थी घडवण्याचे हे काम अविरत पद्धतीने चालत आहेत। म्हणूनच त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय उस्माननगर आणि परिसरातील लोकांची पहिली पसंत होत आहे। आपण सर्व मायबाप रसिक होते, आमच्या शाळेवर
तुम्ही जो विश्वास दाखवत आहात तो विश्वास कधीही कमी पडणार नाही याची मी ग्वाही देतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय भारत. उपस्थित या गावातील शिक्षण प्रेमी सर्व नागरिक, पत्रकार बंधू, या कार्यक्रम पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपण सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आजचा हा कार्यक्रम खरंच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा असतो. आपल्या गावामध्ये शिक्षणाचं रोपटं आदरणीय पांडवे साहेबांनी लावलेलं आहे. आपल्या गावातील विकास व्हावा या उद्देशाने या रोपट्याचं वटवृक्ष करणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि नक्कीच या रोपट्याचं वटवृक्ष होईल मी या ठिकाणी खात्री बाळगतो. आणि या आपण जे वाट पाहतात, आम्हाला हा सांस्कृतिक कार्यक्रम पाहायचा आहे. हा कार्यक्रम अतिशय सुरेख होणार आहे. या कार्यक्रमासाठी या शाळेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मला फक्त उस्माननगरच्या सर्व पालकांना विनंती करायची आहे, आपल्या लेकरामध्ये या भागाचा विकास करण्यासाठी जे काही उपजात गुण आहेत हे लपलेले आहेत. हे लेकरं उद्या आपल्या या सगळ्या परिसरांचं भगीरथ करणार आहेत. त्यांच्या सुप्त गुणाला आपल्या त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाने संधी दिलेली आहे. त्यांच्यामधले गुण ओळखून त्यांच्या हातात उद्या उस्माननगर परिसर त्या लेकरांच्या हातात येणार आहे. त्यासाठी सर्व पालकांनी या चिमुकल्या लेकरांचं फक्त उत्साहात टाळ्या वाजवून कौतुक करावं. सगळे लेकरं आपले आहेत. कोणाच तरी बहीण आहे, कोणाच तरी भाऊ आहे, कोणाच तरी मुलगा आहे. या परिसराचे उद्याचे देशाचे भागीदार लेकर आहेत आपले. म्हणून यांच्या कलागुणाचं कौतुक आपण करावं एवढंच मी या प्रसंगी आपल्या सर्वांना विनंती करतो. आदरणीय बालाजीराव पाटील पांडागळे साहेबांनी या ठिकाणी शाळा काढण्याच्या पाठीमागचा उद्देश एकच, जिथं स्पर्धा आहे तिथं गुणवत्ता आहे. म्हणून आपल्या गावामध्ये जे काही 2-4 शाळा आहेत त्या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एक गुणवत्तेची स्पर्धा तयार होईल आणि त्यांच्या सुप्त गुणाला चांगल्या पद्धतीने चालना मिळेल. जिथं जी काही क्वालिटी मिळेल तिथं आपोआप विद्यार्थ्याचा लोंढा येत जाईल. म्हणून ही जे काही ज्ञानाचं रोपटं लावलेलं आहे हे ज्ञानाचं रोपटं निश्चितच आपल्या परिसराला एक चांगल्या पद्धतीचं, एक गुणवान, एक आदर्शमय, एक आर्थिक परिस्थितीनं संपन्न अशा पद्धतीच्या तरुण पिढीच्या हातात आपला परिसर देण्यासाठी जे काही शिक्षणाचा डोस लागतो तो या शाळेच्या माध्यमातून मिळणार आहे. एवढंच मी आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करतो की आपण लेकरांचं फक्त टाळ्या वाजवून कौतुक करा एवढी मी विनंती करून मी माझी रजा घेतो आणि अध्यक्षीय समारोप या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय भारत.
तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरी फसलों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू।
समझ सको तो समझो दिल भर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी। हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी। अपनी छतरी तुमको दे दे कभी जबर से पानी, कभी नए पैकेट में बेचे तुमको चीज पुरानी। फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। थोड़े अनाड़ी है थोड़े खिलाड़ी, रुक रुक के चलती है अपनी गाड़ी। थोड़े अनाड़ी है थोड़े खिलाड़ी, रुक रुक के चलती है अपनी गाड़ी। हमें प्यार चाहिए और कुछ पैसे भी, हम ऐसे भी हैं, हम हैं वैसे भी। हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी, उल्टी सीधी जैसी भी है अपनी यही कहानी। थोड़ी हम में होशियारी है, थोड़ी है नादानी, थोड़ी हम में सच्चाई है, थोड़ी बेईमानी। आंखों में कुछ आंसू है कुछ सपने हैं, आंसू और सपने दोनों ही अपने हैं। आंखों में कुछ आंसू है कुछ सपने हैं, आंसू और सपने दोनों ही अपने हैं। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, उम्मीद का दामन झूठा तो नहीं है। हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी,